नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 26 सप्टेंबरची सर्वात महत्त्वाची माहिती, अतिशय जबरदस्त माहिती, सर्वात महत्त्वाची खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी आलेली बघा. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची खुशखबर, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची अपडेट, सप्टेंबरचा हप्ता वाटप बघा. सप्टेंबरच्या हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, सप्टेंबरचे जे पैसे आहेत, आताच तुम्हाला ऑगस्टचे पैसे आले आहेत, सप्टेंबरचे पैसे पण तुम्हाला आता वाटप होणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सप्टेंबरचे जे काही 1500 रुपये आहेत ते तुम्हाला कधी वाटप होतील, 1500 रुपये येतात की 3000 रुपये येतात, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबतच पाहू शकता बघा, थेट 1500 प्लस 3000 रुपये, थेट 1500 प्लस 3000 रुपये ह्या ठिकाणी येणार आहेत आणि 3000 रुपयांपेक्षा पण जास्त काही महिलांना येणार आहेत. आता हे पैसे कसे येतील, कोणत्या महिलांना येतील, कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होतील, त्याची पण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त माहिती, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहाल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडक्या बहिणींना जे काही पैसे आहेत त्या पैसे वाटपाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे. पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची नवीन अपडेट आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याच्यासोबतच पुढे पाहू शकता बघा, अशी करा ई-केवायसी तर तुम्हाला करायचीच आहे. कशी करायची ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच काय, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकत्रितरित्या संपूर्ण महत्त्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. त्याच्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओ लाईक करून टाका, पटापट लाईक करून टाका. बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात काय, तर आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत, अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. अतिशय गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. त्याच्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. तर बघा, सर्वात महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता बघा, किनवट राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केलेली आहे. बघा, ई-केवायसी सर्व जेवढ्या महिला पैसे घेतात, जेवढ्या महिलांना पैसे मिळतात, 1500 रुपये मिळतात, तेवढ्या महिलांना ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केलेली आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला ई-केवायसी करायची आहे. जेवढ्या महिला भगिनी त्या ठिकाणी पैसे घेतात, जेवढ्या महिला भगिनींना लाभ मिळतो तेवढ्या महिला भगिनींना ह्या ठिकाणी 1500 रुपयांची साठी ह्या ठिकाणी जी काही केवायसीची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. बघा, केवायसीची प्रक्रिया या ठिकाणी सर्वांसाठी अनिवार्य आहे. सर्वांना केवायसी करावीच लागणार आहे. यामागचा उद्देश योजना पारदर्शक ठेवत खऱ्या लाभार्थींनाच मदत मिळावी हा आहे. बघा, याच्या मागचा उद्देश काय, की जेवढ्या महिला भगिनी आहेत तेवढ्यांनाच लाभ मिळाला पाहिजे. म्हणजे खरंच आता आपण मागे जर पाहिलं असेल, काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं, जे काही पुरुष वर्ग आहे त्यांनी पण लाभ घेतला होता. बघा, पुरुषांनी पण लाभ घेतल्याच्या बातम्या आपण पाहिल्या होत्या. त्याच्यामुळं खऱ्या लाडक्या बहिणींनाच या ठिकाणी हा जो काही लाभ आहे तो मिळायला पाहिजे. फक्त महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, याच्या मागचा तो उद्देश आहे. पारदर्शकता आणणं हा उद्देश आहे. त्याच्यानंतर बघा, महिला व बालविकास विभागाच्या आदेशानुसार सर्व लाभार्थींनी पुढील 2 महिन्यात ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. महिला व बालविकास विभागाच्या, बघा, ज्या विभागामार्फत लाडकी बहीण योजना राबवली जाते त्या विभागाने या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की ई-केवायसी प्रक्रिया ही तुम्हाला 2 महिन्यात पूर्ण करायची. 2 महिन्यांचा कालावधी तुम्हाला आहे. ठीक आहे, ही सुविधा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर लाडकी बहीण या नावाने उपलब्ध असून प्रक्रिया अगदी सोपी आहे. लाभार्थींनी फक्त आपला आधार क्रमांक वापरून पडताळणी करायची. बघा, ज्या काही लाभार्थी म्हणजे कोण, तर महिला भगिनींनो, तुम्ही ज्यांना पैसे मिळतात, ज्यांना 1500 रुपये येतात त्या महिला लाभार्थी आहेत. तुम्हाला 1500 येतात का? कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, तुम्हाला 1500 येतात का? तुम्हाला जर 1500 येतात म्हणजेच तुम्ही लाभार्थी आहात. ठीक आहे. आता सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भातची पण माहिती आपण पाहणार आहोत, परंतु हे अगोदर महत्त्वाचं समजून घ्या. सध्या केवायसी करणं खूप गरजेचं आहे. सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला येणारच आहे, पण केवायसी ज्यांची पूर्ण असेल त्यांनाच याच्यापुढे पैसे मिळणार आहे. त्याच्यामुळे केवायसीच्या संदर्भात महत्त्वाची माहिती देतोय, समजून घ्या. पुढे बघा, आता
शासनाने दरवर्षी ई-के-वाय-सी करणे बंधनकारक केलेले असून तसे न केल्यास योजनेचा लाभ मिळण्यात अडथळा येऊ शकतो. या योजनेत 21 ते 65 वर्ष वयोगटातील आणि वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत असलेल्या महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. महिलांचे आर्थिक स्वावलंबन, आरोग्य, पोषण आणि कुटुंबातील निर्णय क्षमता वाढविणे हा शासनाचा उद्देश आहे आणि त्याच्यामुळे शासन तुम्हाला 1,500 रुपये देतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये 2100 रुपये देण्याचा पण शासनाचा निर्णय होता, जाहीरनामा होता, त्याच्यावर पण लवकरच विचार होऊ शकतो. पुढे बघा आता, तालुक्यातील सुमारे 5,600 महिलांना अपात्र ठरवण्यात आलेले. बघा, जर आपण पाहिलं तर किनवटमधली ही बातमी आहे. 5,600 महिलांना अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. यामध्ये सुमारे 4,300 कुटुंबांमध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्यामुळे अतिरिक्त लाभार्थींना वगळण्यात आलेले आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला वाटत असेल आता या महिला अपात्र झाल्यात म्हणजे या महिला ई-के-वाय-सीमुळे अपात्र झाल्यात का? तर नाही. ई-के-वाय-सी प्रक्रिया आत्ता फक्त सुरू झालेली आहे. आत्ताच ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही प्रक्रिया सुरू झाली की या महिन्याच्या एंडिंगपर्यंत, बघा, सर्वात अगोदर माहिती तुम्हाला देतोय मी. सर्वात अगोदर प्रवीण हिरे एकमेव असा चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते. लक्ष द्या लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. मेहनत घेतोय, तुमच्यासाठी आहे. तुम्हाला फायदा व्हावा हाच माझा उद्देश आहे. तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा उद्देश आहे. त्याच्यासाठी सांगतोय. बघा, या महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी माहिती येऊन जाईल. एंडिंगपर्यंत माहिती येऊन जाईल की किती महिला अपात्र झाल्या आहेत ई-के-वाय-सीमुळे, किंवा किती महिलांनी ई-के-वाय-सी चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. त्याचा जो काही डेटा आहे तो येऊ शकतो या महिन्याच्या एंडिंगपर्यंत. त्याच्यामुळं के-वाय-सी करत असताना व्यवस्थितरित्या करा, घाई करू नका, सगळं काही व्यवस्थित करा. तुमचे पैसे तुम्हाला मिळत राहतील. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने के-वाय-सी केली तर तुमचे पैसे बंद होणार आहेत. ठीक आहे. आता बघा, तसेच सुमारे 1,300 महिलांचा वयोगट योजनेच्या अटींमध्ये बसत नसल्यामुळे त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. आत्ताच आपण पाहिलं तर अंगणवाडी सेविकांनी तपासणी केलेली आहे. तो अहवाल शासनाला दिलेला आहे. त्याची माहिती पण मी तुम्हाला दिलेली होती. आता सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात माहिती पाहूया. बघा, तर बघा, सप्टेंबरचा हप्ता कधी जमा होणार? आतापर्यंत लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पैसे मिळालेत. ऑगस्टपर्यंतचे पैसे सर्वांना आलेले आहेत का? ऑगस्टचे पैसे ज्यांना आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये ऑगस्ट लिहून पाठवा. बरं, तुम्हाला ऑगस्टपर्यंतचे पैसे आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ऑगस्टपर्यंतचे पैसे सर्वांना आलेले आहेत का? आता ऑगस्टचा हप्ता जो आहे तो सप्टेंबरमध्ये जमा करण्यात आलेला आहे. यामुळे सप्टेंबरचा जो काही पैसा आहे, सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तो ऑक्टोबरमध्ये मिळणार की काय असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय. बघा, आता लक्षात घ्या, सप्टेंबर महिना संपायला किती दिवस राहिलेले आहेत? आपण जर पाहिलं तर फक्त 4च दिवस राहिलेले आहेत. आज 26 तारीख आहे. आजपासून फक्त 4 दिवस 5 दिवस राहिलेले आहेत सप्टेंबर महिना संपायला. आता सप्टेंबर महिना संपला म्हणजे मागील 2 ते 3 महिन्यांपासून आपण पाहतो. बघा, के-वाय-सीची प्रक्रिया महत्त्वाची आहे, ई-के-वाय-सीची प्रक्रिया महत्त्वाची आहे, पण त्याच्यासोबतच तुम्हाला हप्ता, पैसे कधी मिळणार याची पण अपडेट देणं गरजेचं आहे आणि त्याचीच माहिती मी तुम्हाला देतोय. बघा, ही पण अपडेट तुमच्याकडनं मिस नाही झाली पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. बघा, ई-के-वाय-सी तर महत्त्वाची आहेच, ते करायचीच आहे. त्याच्यासोबतच आता हप्ता कधी मिळणार त्याची पण अपडेट तुम्हाला देतोय. मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून आपण पाहिलं असेल तर 1 महिना उशिराने पैसे मिळतात. म्हणजेच जूनचे पैसे जुलैमध्ये मिळतात, जुलैचे पैसे ऑगस्टमध्ये मिळतात आणि ऑगस्टचे पैसे सप्टेंबरमध्ये. तशाच पद्धतीने आपण जर पाहिलं तर आता सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तो ऑक्टोबरमध्ये मिळणार की काय असा सवाल उपस्थित होतोय आणि हा खरोखर प्रश्न आहे. खरोखर खरी बातमी आहे. सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला ऑक्टोबरमध्येच मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार सप्टेंबरचे पैसे या महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहेत. बघा, एकतर तुम्हाला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे येऊ शकतात. याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही आहे, पण सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. आता ही पण महत्त्वाची आनंदाची बातमी मी तुम्हाला दिलेली आहे. लवकरच तुमच्या खात्यात पुन्हा पैसे जमा होणार आहेत. के-वाय-सी करून घ्या. सर्व लाडक्या बहिणींना के-वाय-सी करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला याच्या पुढं पैसे मिळतील, नाही तर पैसे मिळणार नाही आहे. घाई करू नका, व्यवस्थित करा अचूक पद्धतीने. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.